डोंगरदऱ्या, पाडे आणि दुर्गम वस्त्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेसाठी होणारी पायपीट थांबवून त्यांना थेट बँक खात्यात वाहतूक भत्ता देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। सगळी बातमी सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला आत्ताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमी देत असतो। शिक्षण हक्क कायद्यानुसार 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 किलोमीटर आणि 6वी ते 8वी साठी 3 किलोमीटरच्या आत शाळा असणे अनिवार्य आहे। मात्र दुर्गम भागात डोंगर आणि ओढे पार करत विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटर पायी जावे लागते। यामुळे अनेक मुले शिक्षण अर्धवट सोडत असल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकारने आता 24,000 विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे। विशेष म्हणजे काही ठिकाणी थेट वाहन व्यवस्था केली जाणार आहे। जर जिथे वाहन शक्य नाही तिथे हा भत्ता थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, ज्यामुळे मुलींचे शिक्षण सुलभ होईल। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या या निर्णयामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शाळाबाह्य होण्याची संख्या खरोखरच कमी होईल का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही महत्त्वाची रीत इतरांना नक्की शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।